आता परीक्षा घेणार आहे बघ तुझी, त्यात जर तू खरा उतरलास तरच तू माझा मुलगा. चला तर मग करा सुरू, म्हणजे आम्हाला पण कळू दे की. काकू करा सुरुवात. बर चला करूया सुरुवात. सांग बरं आता किती बोट आहेत? 2. आता हात पुढे घेऊन दाखवा. अरे वा, एकदम बरोबर ओळखलं की. नाही नाही, हा योगायोग आहे की हो. हा आता पुन्हा एकदा करूया. हा आता सांग बरं किती आहेत? 3. अयो, एकदम बरोबर ओळखलं यानं. हो बाई, हा मुलगा तुमचाच आहे. होय होय, हाच मुलगा आहे तुमचा. नाही नाही, अजून एकदा सांगितलं ना तरच हा माझा मुलगा आहे, मी मान्य करेन बघा. हा हा हा. काकू याआधी याने बरोबर उत्तरं दिलेत, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून परत एकदा परीक्षा घ्या. पण ही शेवटची परीक्षा. ठीक आहे जगदंबा, तू म्हणतेस म्हणून ना, पण ही शेवटची संधी बरं का. गाव गावकरी, शेवटची संधी बघा ही. होय होय, ही शेवटचीच संधी बघ. अय्यो, हा तर सगळंच बरोबर सांगतोय की. यावेळी फसवायलाच हवं याला. यावेळी धरलीच नाही बघ मी बोट, पण आता तू जे सांगशील ते मी पाडतेच की नाही बघ खोट. आता सांग बरं किती बोट आहेत? 1. चुकलास की रे. अय्यो. मी तर 5 धरले होते. अयो, एक एक ग ते एक.
काय झालं म्हणते मी? काय जादू टोना म्हणायचा का काय हे? मी तर काय? काकू, जे झालं ते झालं. याने परीक्षा पार पाडली, अगदी योग्य उत्तर देऊन. आता तुम्हाला हे मान्य करावंच लागेल. मग तर काय. होय होय, तुमचाच मुलगा आहे बघा हा. अय्यो, माझा सोन्या, माझा लेक, माझा राजा, कुठे गेला होतास रे इतकी वर्ष? कसा आहेस रे तू? खूप आठवण येत होती बघ तुझी. अम्मा, खूप भूक लागली बघ मला. काहीतरी खायला वाट की ग अम्मा. घरी चल बघ तू, मग तुला काय काय खायला देते ते बघच. मग तुला काय काय खायला घालते ते बघच तू. अय्यो, काय खायला देणारच ग अम्मा तुम्हाला? तुला हवं ते देते रे राजा, असं म्हणायचं होतं. अय्यो, अहो चला. अय्यो, चला की हो. थांब ग. मी हे कापड फाडलं नाहीये. पण तुला याचा उपयोग झाला तर बघ. हा, आणखी एक. आता माझे आई वडील सापडले म्हणून आपला विषय थांबला, पण आपलं भांडण अर्धवट राहिले हे लक्षात असू दे बरं का. जगदंबा, काय ग? कुठं होतीस इतका येळ? अगं कधीपासून वाट बघते मी तुझी. दूध भेटलं ना? नाही. म्हणजे अगं दूध आणायला गेली होतीस ना? काय झालंय तुला? अशी रागात का दिसतीयस? वाटेत एक आगाऊ तरुण मुलगा भेटला, त्यानंच माझं डोकं फिरवलंय. आगाऊ मुलगा? कोण ग? गावातला हाय का बाहेरून आला हाय? आत्ताच तो महिपती बी बाहेरून गावात आलाय ना व? आता आणखी हा कोण आहे एक, आणि त्यानंच माझं आवडतं वस्त्र फाडलंय, असं मला दाट संशय आहे. नाही ग, असं तुझं कापड कशापायी फाडेल कोणी? मला नाही माहित. हा दाट संशय आहे माझा. सरळ काय बोलतच नाही. आई, तुला माहितीये ते मनू काकू आणि नभाजी काका आहेत ना, त्यांचा मुलगा आहे तो. काय सांगतेस? खरं का काय? म्हणजे ज्याच्या शोधापायी त्या इथं आल्या होत्या तो? हो, तोच. आणि आधी त्यांनी त्याला ओळखलंच नाही. मग नंतर त्यांनी त्याची परीक्षा घेतली आणि त्यांनी सगळी उत्तरं अगदी बरोबर दिली. सांग बरं आता, किती बोट आहेत? 2. नाही नाही, हा योगायोग आहे की हो. आता पुन्हा एकदा करूया. 3. नाही नाही, अजून एकदा सांगितलं ना तरच हा माझा मुलगा आहे, मी मान्य करेन बघा. 1. 5 धरले होते. असं झालं तिकडे? हो, अगं सगळं विचित्रच आहे. तो लहानपणी त्यांना का सोडून गेला असेल?
आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा अचानक का आला असेल? त्याच्या आईबाबांनी त्याला ओळखलं पण कसं नाही? की सगळी माणसंच विचित्र आहेत. जाऊ दे, त्यांचं त्यांच्यापाशी. तू कशा पायी त्या मुलाचा एवढा विचार करतेस? असतात तशी वेगवेगळी माणसं, प्रत्येकाची वेगळी तऱ्हा, वेगळ्या भागातून आलेली लोक आहेत ती. त्यांची जगण्याची पद्धत वेगळी असेल. आपल्याला काय? तू दूध आणलं नाही, त्याचं काय करायचं आता? जगदंबा, अगं काय हे? तू बी चित्रच बघायला लागलीस का आता? का? काय झालं? अगं हे काय? हे तर दुधानं भरलेलं आहे. अगं पण मी तर काय बी खरं नाही बघ तुझं. हल्ली समद्या गोष्टी इसरायला लागलीस तू. काय बी लक्षात राहत नाही तुझ्या, ना लहानपणाचं ना आत्ताच. बाकी काही गोष्टी आठवत नसतील मला, पण आजचं नक्की आठवतंय. तो मुलगा समोर असताना अशीच ही चरबी भरली होती. नंतर दूध त्याच्या अंगावर सांडलं आणि आता पुन्हा चरबी भरलेली. त्या मुलामुळे तर काही घडत नाहीये ना हे? नक्की कोण आहे तो मुलगा? अम्मा वाढ की ग, अजून एक भाकरी म्हणतो मी. भाकरी द्या की हो. थोडं कालवण पण आणा की हो आप्पा. अयो, आता काय पाहिजे आणि ते परत का आला इथं? मागतोय की तो परत कालवण. भूक म्हणायची की काय ही? अजून किती आणि काय काय खाणार की हो? 10 भाकऱ्या आणि टोपभर कालवण खाऊन झालं म्हणते मी. काय पोट आहे की नगारा? अम्मा, अगं इतक्या दिवसांनी तुझ्या हातचं खातोय बघ मी, मनच भरत नाहीये बघ. एवढं खाऊन झालं तरी पोट भरत नसेल तर कठीणच की रे मग. आता आणखीन एक भाकरी खाल्ली की मन आणि पोट दोन्हीही भरेल बघ माझं. आता ही शेवटची, आता ही खाऊन घे. पण नंतर काही मागितलंस ना तर बघच मग. अय्यो अम्मा, इतक्या दिवसांनी भेटलेला हरवलेला लेक ग मी तुझा, त्याच्याशी असं बोलशील होय? तू माझा लेक नाहीस आणि मी तुझी अम्मा नाही, हे तुला पण माहित आहे आणि मला पण. असं कसं म्हणतेस ग अम्मा? तुझ्या हातची बोट न बघता ओळखली की ग मी. तीच बोट धरून चालायला शिकलो होतो ग मी. अम्मा, अगं कितीही गोष्टी करत होतीस ग तू माझ्यासाठी. मला खायला घालणं, मला नाऊ घालणं, मला फिरवणं, मला बाहेर खरेदी करायला घेऊन जाणं. आणि आप्पा, तुमच्या खांद्यावर बसून अख्खं गावभर फिरत होतो बघा मी. आठवतंय मला सगळं. अय्यो, होय रे लेकरा. शेत म्हणू नको, नदी म्हणू नको, जत्रा म्हणू नको. कुठे कुठे तुला घेऊन येईल रे मी बघ खांद्यावर बसून. बास झालं हा तुझं रडगाणं म्हणते मी. तो तुम्हाला काहीही सांगतोय आणि तुम्ही पण सुटलाय की हो त्याच्या मागे माग. भडा भडा सुरू.
अशोक, तू कसा असेल आपला पोरगा म्हणते मी, आपल्या दोघांमध्येच का? अय्यो, चुकून ह्याच्या समोर आमचं सत्य बोलून बसले आणि ह्याने गावात बोभाटा केला तर सगळी बसलेली घडी बिघडायची की ओ. अम्मा, काय म्हणत होतीस ग तू? तुमच्या दोघांमध्ये काय? काही नाही. जाऊ दे, ते जाऊ दे. आता आम्ही दोघं तुला काहीच बोलणार नाही बघ, पण एक दिवस असा उजाडेल की तू स्वतःच पळून जाशील बघ, हे घर सोडून म्हणते मी. निघतो म्हणतो मी हो आता. अयो, निघालास का काय रे? इतकं घेतलं का रे तू आमचं बोलणं मनावर? आप्पा, मी घर सोडून नाही, घरातून बाहेर चाललोय फक्त. कुठे काय बरं खायला मिळतं का ते बघतो गावात. खायला काय आणि भुईला भार आहे हा पोरगा म्हणते मी. नसता धोंड कुठून गळ्यात पडेला कुणाच ठाऊक, पण अशी गप्प बसणार नाही मी. याला अद्दल घडवायला काहीतरी केलंच पाहिजे. 2 दिवसात याला नाही बाहेर काढेल ना तर नावच सांगणार नाही मी मनोरमा. हा सगळा काय गोंधळ चाललाय नेमका? हा महिपती म्हणजेच महादेव आहे असं धरून चाललेलो मी. सगळे संकेतही तसेच होते, पण मग आता हा महिपती जर महादेव नसेल मग तो आहे तरी कोण? काय होतंय हे माझं? साक्षात महादेवांना ओळखण्यात गफलत कशी होते माझी? प्रभू, प्रभू, तर तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा. अरे वा, दूध! बरं झालं, मला भूक लागलीच होती. अरे, दूध कसं प्यायलास तू? हे असं? अरे, कसं म्हणजे का प्यायलास तू? मी तुम्हाला सांगितलं ना, मला भूक लागली होती. मला दूध खूप आवडतं. दूध म्हणजे पूर्ण अन्न. दूध शरीराला पोषण देतं, शरीरात स्निग्धता आणतं आणि चवीलाही उत्कृष्ट असतं. बरोबर, ते माहिती आहे मला, पण हे दूध मी आणलं होतं ते तू तसं नाही दादा. तुम्ही धडपडलात. तुम्हाला मी सावरलं नसतं तर सगळं दूध सांडलं असतं. मी तुम्हाला सावरलं. तुमच्या हातात मला हा गडू दिसला, त्यात दूध दिसलं, मी ते पिऊन टाकलं. दादा, ते सगळं दूध खाली सांडलं असं समजा ना. एवढं दुःख का करताय त्या टाळी? काय झालं? पाठ दुखते ना तुमची गेले काही दिवस? आई ग, काय झालं? कालपासून झालं पाठ दुखते माझी खूप. आई ग, आई ग. हे हे तुला कसं कळालं? योगशास्त्रात ताडासन, भुजंगासन, उष्ट्रासन, वक्रासन, अर्धमत्स्यंद्रासन, सेतुबंधासन, उत्तानासन अशी अनेक आसनं आहेत. पाठदुखीवरील उपाय म्हणून ही आसनं उत्तम असतात. मी शिकवेन हा तुम्हाला. आता तरी द्या की टाळी. तुमच्या भविष्यात खूप खास योग दिसतोय. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला लवकरच भेटणार आहे. तुमच्या हातावरच्या रेषात सांगतात स्पष्टपणे. खरंच? हो. बराच काळ तुम्ही दूर राहिलात. खूप वाट पाहिलीत तुम्ही त्यांची. तुला खरंच भविष्य बघता येतं? हो. नाही,
पण काही लोकांना असं वाटतं की हात पसरून भविष्य विचारायचं नसतं, ते आपण स्वतः घडवायचं असतं. तू माझं भविष्य सांगू शकशील? भविष्य असं हात पसरून विचारायचं नसतं, ते स्वतःच स्वतः घडवायचं असतं. भेटू आपण लवकरच. भविष्यात असेल तर असेलच. हा नक्की आहे तरी कोण? गावातल्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा दिसतोय. नाही, हा कोण आहे हे मला शोधून काढावंच लागेल आता. खादाड खाऊ होतं नव्हतं सगळं संपवून गेला की हो. सगळी भांडणी रिकामी केली. वैरी कुठला? काय भूक म्हणायची की काय ही? अय्यो, इतकी भूक त्याला असते म्हणजे तो आपलाच पोरगा असतं की हो. असुरांच्याच पोरांना असते बघ इतकी भूक. तू त्याला नीट बघितलंस काय? काय ते डोळे, काय ते रूप. अय्यो, काय पाप दिसतं का ते आपलं पोरग म्हणतो मी. पाप? ते पाप झालंय डोक्याला ताप. आणि तू काय त्याला डोक्यावर घेऊन नाचतोयस म्हणते मी? अय्यो, जरा थंड डोक्याने विचार कर की. तुला पण पटतय बघ, आपलाच पोरगा असतोय तो. तू माझं बायको, मी तुझा नवरा, आणि तो आपल्या वंशाचा दिवा असतो की ग. आणि डोकं फिरल्यासारखं जर काही बोलला असं तर हेच डोक्यात घालीन बघा. अय्यो, तू माझा नवरा नाही आणि मी तुझं बायको नाही. पुन्हा शब्द काढायचा नाही बघा तोंडातून. कुठून ही पिढा अंगावरती घेतली असं झालंय मला. अय्यो, असं वैतागुण कसं झालेलं म्हणतो मी. असुर सम्राज्ञी आणि असुर नरेश यांचं लक्ष आहे की आपल्या कामाकडे. तेच करतील सगळं ठीक. हाच विचार करून एवढी वर्ष केली की रे मी त्यांची सेवा, पण त्याचं फळ तर काही मिळालंच नाही. अडकून पडले फक्त. एकीकडे तू नुसता ठोंब्या, काही कळत नसलेला, आणि दुसरीकडे महिपती, ज्यांचं मलाच काही कळत नाही बघ. सम्राज्ञीकडे मदत मागावी म्हटलं तर इथून जाता येत नाही, आणि त्या तर सम्राज्ञी, त्या कुठून इथे येणार? त्या आल्या तर विचारलं असतं बघ त्यांना, जावं म्हणते मी. अय्यो, मग विचार आता, जा. महाराणी, तुम्ही इथे या साध्या गावात असं आखरीत कसं घडलं म्हणते मी? काहीतरी चांगलं हाती लागण्यासाठी हे आक्रीत घडवावं लागलं. प्रेमात आणि युद्धात सगळं काही शक्य असतं आणि ते करावंच लागतं. खरं आहे ना? अय्यो, कुठलं ते प्रेम आणि कुणाशी ते युद्ध म्हणतो की हो. असुर नरेशांच्या पत्नी म्हणून त्यांच्यावरती असलेलं आमचं प्रेम, ती तुळजा, तिच्या बरोबर सुरू असलेलं युद्ध, या दोन्हींसाठी आम्ही काहीही करू शकतो. पण सम्राज्ञी, तुम्ही नेमकं इथे कशासाठी आला आहात ते सांगून सोडा की जरा. एक महत्वाचं काम करायचंय, अतिशय महत्वाचं. हे काय चाललंय माझ्या डोक्यात? सतत तोच मुलगा, त्याच घटना का आठवतात?